नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याच्या पापडांची रेसिपी बघणार आहोत। अगदी सरळ आणि सोपे हे आपले पापड आहे। अगदी मीठ देखील आपल्याला घालण्याची आवश्यकता नाहीये, असे आपण हे पापड बनवणार आहोत। कारण की मी ही फर्स्ट रेसिपी आपल्यासाठी याकरता शेअर केलेली आहे कारण की खूप साऱ्या गृहिणी जे आहे ते फर्स्ट टाइम चिप्स बनवतात आणि चिप्स बनवल्यानंतर त्याचं जे पाणी असतात ना ते फेकून देतात। तर आज आपण त्याच पाण्यापासून हे पापड बनवणार आहोत। पण त्याआधी मी इथे आपल्याला पापड जो आहे तो तळून दाखवते। बघू शकतात पापड आपला अगदी सहजरित्या 2 ते 3 पटीने फुललेला आहे। तर किती ट्रान्सपरंट झालेला आहे आणि चव पण अगदी खूप सुरेख झालेली आहे। तर मी ही क्लिप आपल्याला याकरता लवकरात लवकर शेअर केली कारण की गृहिणी जे आहे ते चिप्स लवकरात लवकर बनवतात कारण की नंतर खूप ऊन पडतं आणि बटाटे देखील खूप महागले जातात। तर चिप्स बनवल्यानंतर आपण ते पाणी फेकून न देता त्याचा आपण वापर करून हे छान असे टेस्टी पापड तयार करू शकतात। तर आपण रेसिपीकडे वळूया, पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर हे चिप्स उकळलेलं पाणी आहे, तर हे पाणी आपल्याला आता यूज करायचं आहे। तर मी इथे अगदी छोटी वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तोच आता दुसऱ्या दिवशीची ही आपली क्लिप आहे। त्याच्यामध्ये आपण चिप्स जे आहे सकाळीच मी इथे उकळून आणि वाळून घेतलेले आहे। तर आता ते उरलेलं पाणी आहे तर त्याच्यामध्ये हा साबुदाणा मी सोडून दिला। आता छान त्याला खूप असं शिजू द्यायचं आहे आपल्याला। जोपर्यंत साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही ना तोपर्यंत शिजून द्यायचे। मी काय केलं, चिप्स उकळून घेतले, वर टेरेसवर नेऊन ठेवले आणि अगदी ना सुरुवातीला हा साबुदाणा सोडून देऊन आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केली आणि झाकून ठेवून दिला कारण की स्टीलचं पातेलं आहे, साबुदाणा सहसा खाली लागतो म्हणून मी सध्या फ्लेम बंद करून ठेवून दिला। नंतर मग जेव्हा चिप्स सुकवून आले ना तर तेव्हा आपल्याला छान हे शिजून घ्यायचे। हे शिजत असताना आपण आपले दुसरे पण कामं तयार करू शकतो, फक्त गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू अगदी लोच ठेवायची आहे। तर चिप्सचं पाणी ऑलरेडी खूप असं घट्ट असतं म्हणून त्याला जास्त साबुदाण्याची गरज भासत नाही आणि प्लस जे आपण चिप्स उकळतो त्याच्यामध्ये चिप्सचे छोटे छोटे कण पण पडलेले असतात, तर ते पण आपल्या ह्या साबुदाण्यामध्ये यूज होतो। जर आपल्याला आवडत असेल ना तर बटाटा आपण वरून खिसून घेऊ शकतात। आता काय करायचं आहे, साबुदाणा अगदी छान असा भिजून आपला शिजून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिश्रण जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्या प्लॅस्टिकवर ते सुकवा कारण की गरम गरम प्लॅस्टिकवर टाकलं तर ते सेहतसाठी छान नाही आहे। आणि आपली ही मिश्रणची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी जास्त पातळ किंवा घट्ट नाही ठेवायची, अगदी मीडियम ठेवायचं आहे। जर पातळ वाटत असेल ना तर अजून शिजू द्या आणि छान असं थंड झाल्यावर ते घट्ट होऊन जातं आणि तेव्हाच आपल्याला त्याला टाकून घ्यायचे। टाकण्यासाठी पण अगदी आपला जो भाजीचा चम्मच असतो ना फक्त त्या चमच्याने आपल्याला घालून घ्यायचे। वर जो आहे टेरेसवर खूप ऊन असतं म्हणून मी ती क्लिप आपल्याला शेअर करू शकले नाही आणि पापड घातल्यानंतर आपल्याला दाखवून दिल्याप्रमाणे मी पापड जे आहे ते सुकवून घेतलेले आहे 2 ते 3 दिवसानंतर। आपल्याला जे आहे 1 दिवसानंतर पापडची साईड चेंज करून घ्यायची। जर आपण जास्त पातळ बनवलं ना मिश्रण तर काय होतं, आपले ते पापड पॉलिथिनला चिटकून जातात। तर थोडंसं आपल्याला घट्टसर ठेवायचे पण जास्त पण नाही कारण की जाड पापड जो आहे तो तेलामध्ये जास्त फुलत नाही। तर मी इथे आपल्याला व्हिडिओ आपल्याला जो आहे तो शेअर करते। बघू शकतात आपला पापड अगदी छान असा पातळसर झालेला आहे। तर साबुदाणा आणि पाण्याचं प्रमाण अगदी आपण 1 वाटी जर साबुदाणा घेत असाल ना तर त्याच्या 4 ते 5 पट आपण पाणी घालू शकतात, पण जास्त जर शिजवलं ना तर पाण्याची क्वांटिटी आपली कमी होऊ शकते। तर यानुसार आपण सपोज आपण जर 5 किलोचे चिप्स करत असाल ना तर छोटी वाटी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचे आणि चिप्सांना पण जास्त पाणी नाही घालायचे, म्हणजे काय होईल आपला हा पापड जो आहे तो अगदी असा चवदार होईल। तर आपण चिप्सांना जे मीठ घालतो ना तर त्या मिठामध्येच आपलं छान असं हे पापड साबुदाणा जो आहे तो भिजून आपला शिजून निघतो आणि त्याच्यामुळे चव पण खूप छान येते। तर बघू शकतात आपल्याला काहीही घालायची आवश्यकता नाही, फक्त साबुदाणा घालून आपला हा पापड जो आहे तो रेडी होतो आहे कारण की चिप्सांचा ऑलरेडी फ्लेवर त्या पापडमध्ये येऊन जातो। आणि जर आपण रेग्युलर पापड बनवले ना फक्त साधं पाणी उकळून जर आपण पापड बनवले अशाच पद्धतीने पण त्याच्या चवमध्ये आणि याच्या चवमध्ये खूप सारा डिफरन्स आपण
बघू शकता। सुरुवातीला आपण काय करा, फक्त थोड्या क्वांटिटीमध्ये करून बघा पापड चिप्सांच्या पाण्यामध्ये, आणि तेव्हा रिझल्ट आपल्याला येईल। आणि आपण नंतर जास्त प्रमाणात पापड चिप्सांच्याच पाण्यात कराल, ही माझी गॅरंटी आहे। तर नक्की आपण थोड्या काय होईना क्वांटिटीमध्ये करून बघा आणि आपल्याला नक्की आवडेल। तर मी इथे आपला पापड जो आहे तो आपल्याला मोडून दाखवते। अगदी सॉफ्ट आणि क्रंची झालेला आहे। लहान मुलं पण सहजरित्या हे पापड खाऊ शकतात, कारण की आपण तिखट घातलेलं नाही आहे आणि इतकी क्रंची झालेली आहे की तोंडात ठेवताच तो पापड आपला विरघळणार आहे, जिभेवर ठेवताच, कारण की खूप असा पातळ आणि ट्रान्सपरंट झालेला आहे। तर अगदी साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज जर अपलोड झाले ना तर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।